पायाच्या पासून ते टाळूपर्यंत स्थिरता आणि शिथिलता. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. ज्यांचं नाक चोंदलं आहे, सर्दी झाली आहे किंवा प्रचंड डोकेदुखी असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत आहे. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितस बाहेर येईल उजव्या नाकपुडीने. आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना आपल्याला हलकासा झटका द्यायचा आहे. पुन्हा एकदा दुसरा वर्तन. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2. अशी 10 आवर्तनं आता आपण करणार आहोत. सुरुवात करूया. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. जाणे उजव्या नाकपुडीकडे. किंचितसा बदल उजव्या नाकपुडीतला. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डावा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सहज कृती, यथाशक्ती कृती. 10 आवर्तनं यथाशक्ती. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. क्रमाक्रमाने उजवी आणि डावी नाकपुडी आपण मोकळी करून घेतली. तिथला श्वसन मार्गातला बदल, त्याचा अनुभव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. श्वसन मार्ग शुद्धी यानंतर करूया नेत्र शुद्धी. साधनेकडे आपण हळूहळू एक एक पायरी पुढे जात आहोत. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपण आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय बहिरत्राटक. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मस्वरूपा. असा हा ओम कालातीत, त्रिगुणातीत, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. भूत, भविष्य, वर्तमान सर्वसमावेशक ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये, आयब्रो सेंटरमध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय. असा हा ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल
न दिसेल, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन, ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. अंतरत्राटक साधनेकडे आपलं शरीर आणि मन अनुकूल होत चाललं आहे आणि ते अजून स्थिर करण्यासाठी करणार आहोत वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा अकार लांबवलेला आणि मकार कमी असेल. अकाराचं प्रमाण 80%, मकाराचं प्रमाण 20%. आळस झटकून टाकणारा, आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी, ग्रंथी त्यांना ऍक्टिव्हेट करणारा असा हा उच्च पट्टीतला उच्चार. आपली जाणीव आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. चेहरा, कपाळ अगदी शांत असेल. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला. अकार आणि मकार समसम प्रमाणात. आपली जाणीव आपल्या नाभीपासून कंठापर्यंत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. तिसरा उच्चार अगदी खालच्या स्वरातला, स्वतःचाच आवाज स्वतःला येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण मकार लांबवलेला ओमचा उच्चार करणार आहोत. उच्चार करताना, गुंजन करताना दातावर दात लावून घेण्याचा प्रयत्न करा. आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत असेल आणि यासाठी आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मकार लांबवलेला ओंकार ओम. चौथा उच्चार हा अतिशय महत्वाचा, मानसिक उच्चार. याला कुठलंही प्रमाण नसेल. शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धीकडून आत्मतत्वाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीरभर. करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. समोर स्क्रीनवर प्रार्थना दिसतच आहे. गरज असेल तर डोळे उघडा अथवा डोळे बंद करून माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदुसंयुक्तम् ओंकारं बिंदुसंयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत घेत डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. सीटचा भाग कमीत कमी उचलून आपल्याला ही कृती करायची आहे. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव, आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने
सावकाश उलटसाल, हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, नेत्रस्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय. जे लोक आज नवीन जॉईन झाले तर त्यांनी फक्त जर तुम्हाला काही कॉन्ट्राइंडिकेशन्स असतील, म्हणजे जर कुठल्या व्याधी असतील, तर प्लीज इथे चॅट बॉक्स मध्ये मला पर्सनल वर टाका. तर सुरुवात. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, मान मागे सैल सोडून विश्रांती. बैठक स्थितीमधली विश्रांती. आता दोन्ही पाय जुळवून घ्या. हात आपले मागे असतील, पाठकणा सरळ असेल. आता दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच द्या, ताण द्या, रिलॅक्स करा. आपल्याला बोट पसरवायची आहेत. प्रत्येक बोट आपल्याला पसरवायचं आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच करा. जास्तीत जास्त दोन्ही पायांच्या बोटांमध्ये बरोबर ताण आणि मग रिलॅक्स. जास्तीत जास्त स्ट्रेच, रिलॅक्स, ताण, रिलॅक्स. बरोबर. आता आपल्याला फक्त चवड्याचा भाग फोल्ड आणि अनफोल्ड करायचा आहे. सुरुवातीला अंगठा पहिल्यांदा पुढे फोल्ड करायचा, मग त्याच्यावर 4 बोट ओपन करायचं. मग 4 बोट फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा ओपन करायचा. पुन्हा एकदा 4 बोट, अंगठा पहिल्यांदा फोल्ड, त्याच्यावर 4 बोट बरोबर ओपन करा आणि मग 4 बोट फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा. आपली जाणीव आपल्या ह्या पावलांच्या भागाकडे असणार आहे. 3 ते 4 वेळेला ही कृती झाली की मग थांबायचं. आणि आता फक्त उजवं जे पाऊल आहे, फक्त उजवं पाऊल आधी स्वतःकडे खेचून घ्या. जेव्हा उजवं पाऊल तुम्ही स्वतःकडे खेचाल तेव्हा अँकल जॉईंट्सला वरच्या बाजूने प्रेशर, खालच्या बाजूने ताण, त्याचबरोबर काफ मसल्स आणि गुडघ्याच्या इथे सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारची जाणीव असेल. त्याकडे लक्ष द्या आणि मग पुन्हा सावकाश उजवं पाऊल जमिनीकडे ताणा. स्वतःकडे खेचून घ्या, जमिनीकडे ताणा. उजवं पाऊल स्वतःकडे खेचायचंय, जमिनीकडे ताणायचंय. बरोबर. स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. छान. मध्यभागी येऊन थांबायचं. आता हीच कृती डाव्या पावलाबरोबर. डावं पाऊल स्वतःकडे खेचून घेऊया, जमिनीकडे ताणूया. उजवा पाय एकदम रिलॅक्स, फक्त डाव्या पायाच्या अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल होतीये. बरोबर. छान. पाठकण आपला सरळ असेल. आपल्याला कुठेही पुढे किंवा मागे न झुकता व्यवस्थित बसून कृती करतोय आपण. छान. ज्यांना जास्त वेळ बसता येणार नाही बैठक स्थितीमध्ये किंवा खाली, त्यांनी खुर्ची, टेबल किंवा सोफ्यावर बसून करू शकता. ओके. थांबायचंय. आता पुन्हा दोन्ही पावलं जुळवून घ्या आणि आता दोन्ही पावलं एकत्रित स्वतःकडे खेचा आणि जमिनीकडे ताणा. एकत्रित हालचाल फक्त जाणीवपूर्वक अँकल जॉईंट्स मध्ये करण्याचा प्रयत्न करा. आणि हे करत असताना आपल्या नी जॉईंट्स, काफ मसल्स, अँकल जॉईंट्सच्या इथे जो काही तुम्हाला ताण दाब जाणवतोय त्याकडे लक्ष. छान. सावकाश थांबायचंय आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. दोन्ही पावलं जुळलेली उजवीकडून डावीकडे रोटेशन. 1, 2, 3, बरोबर, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, छान, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. आणि आता आपल्या दोन्हीही हातांची बोटं गुंफवायची आहेत आणि ती आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली घ्यायची आहे. हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली घ्या. म्हणजे 2 अंगठे जे आहेत हे गुडघ्याच्या वरच्या बाजूने असतील आणि हाताची पकड खाली असेल. बरोबर. आता जमिनीला घासत घासत उजवा पाय फोल्ड करा आणि सरळ करा. बरोबर. जमिनीला घासत घासत उजवा पाय फोल्ड आणि सरळ. बरोबर. पाय फोल्ड. ज्यांना असं वाटतं की आपला बॅलन्स जातोय, तोल जातोय मागच्या मागे, तर भिंतीचा आधार घेऊन बसायला हरकत नाही. हा. पुन्हा पाय फोल्ड असेल आणि आता पाय वर घ्यायचाय 45 डिग्री वर आणि खाली, वर, खाली. आपण जेव्हा या मुवमेंट करतो तेव्हा आपले नी जॉईंट जे आहेत हे मोकळे होतात. बरोबर. वर, खाली, वर, खाली. छान. पुन्हा पाय वर घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, आपलं पाऊल जमिनीला लागू देत, वरच्यावर न करता खाली येऊ देत पाय. हा, बरोबर. 2, बरोबर.
3 पाऊल जमिनीकडे येऊ देत. 4 5. हा, अँटी क्लॉकवाईज घ्या. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश उजवा पाय सरळ करा. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली येईल. आणि आता डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. बरोबर. पाय जमिनीला घासत घासत पाऊल फोल्ड करा आणि मग तो सरळ करा. हा, छान, बरोबर करताय. पाय फोल्ड करायचा, सरळ करायचा. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. बरोबर. पुन्हा पाय फोल्ड करा. पाय 45 डिग्री वर घ्या आणि मग खाली. वर खाली, वर खाली, वर खाली. बरोबर. वर खाली. पुन्हा पाय वर येईल आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 पाऊल जमिनीकडे जाऊ देत. 3 छान, 4 5. हा, अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. छान. सावकाश डावा पाय सरळ करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैलसर सोडून द्या. रिलॅक्स. लक्ष आपल्या श्वासाकडे. काल जे आपण सुखासन पाहिलं तेच आता पुन्हा एकदा करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. आणि आता आपली पोटरी आणि मांडीचा जो मधला भाग आहे उजव्या पायाच्या, त्याच्यामध्ये डाव्या पायाचं पाऊल फिक्स करा. बरोबर. छान. त्याच्यामुळे आपल्या गुडघ्यावर प्रेशर येत नाही. हा, आता दोन्ही हात समोर घ्या. हाताचे तळवे समोर स्क्रीनच्या दिशेला असतील. आणि आता आपल्याला दोन्ही हातांच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच. आणि मग अंगठा आतमध्ये घ्यायचा, त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळून घ्यायची. पेरापेरातनं प्रत्येक बोट फोल्ड करायचं. पुन्हा ओपन करायचं. जास्तीत जास्त ताण. छान. 4 बोट फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा. पुन्हा ओपन करूया. जास्तीत जास्त ताण. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. बरोबर. पुन्हा ओपन करायचंय. जास्तीत जास्त स्ट्रेच. 4 बोट फोल्ड करूया, त्याच्यावर अंगठा. पुन्हा ओपन करायचंय. हा, आता दोन्ही हातांची पाचही बोट जुळलेली ठेवा. आणि मनगटामधून हाताचा हात जे आहेत हे आपल्याला एकदा जमिनीकडे घ्यायचे आहेत, एकदा वर घ्यायचे आहेत. बरोबर. जमिनीकडे, वर. मनगटाचं रोटेशन किंवा मनगटामध्ये हालचाल, आपले जे रिस्टचे जॉईंट्स आहेत ते आपण मोकळे करतोय. बरोबर. थोडा वेळ हात खाली. हाताला रग लागते, आपल्याला सवय नसते म्हणून. थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथेच. डोळे बंद करून लक्ष आपल्या श्वासाकडे द्यायचं आहे. तो श्वास सोडायचा. एक सहज श्वास भरून घेऊन संपूर्ण श्वास सोडायचा. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ देत. हा, आता दोन्ही हात फोल्ड करा, खांद्यावर घ्या आणि मग पुन्हा सरळ करा. हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. आणि पुन्हा एकदा हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. छान. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. दोन्ही हात खाली. पुन्हा हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. पुन्हा दोन्ही हात फोल्ड करा. हाताची बोटं खांद्यावर आहेत. कोपरं समोरून जुळवून घ्या. आणि हळूहळू ही जुळलेली कोपरं डोक्याच्या दिशेने वर घेऊन सावकाश रोटेशन. आपण करतोय शोल्डर रोटेशन. जेव्हा आपण हे रोटेशन करतो, आपोआप आपल्या पाठकणाला सुद्धा एक हलकासा मसाज मिळायला सुरुवात होते. छान. बरं, आता इथे मान आपल्याला कुठेही वर किंवा खाली न करता मान सरळ मध्यभागी ठेवून कृती करायची आहे. बरोबर करताय.
आणि आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही कोपर जॉईंट आणि आता मागून पुढे घेऊया. 1 बरोबर, 2 3 आणि 4. 4 वेळा झालं की मग थांबा. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळ्यालगत मिटून घ्या आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली आहे की कमी आहे हे आपलं आपण तपासा. थोडीशी वाढल्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. आपण फुंकर कशी मारतो त्याप्रमाणे संपूर्ण श्वास सोडा. आता जे स्वस्तिकासन आपण उजवा पाय फोल्ड करून केलंय तेच आता विरुद्ध बाजूने करूया. आधी डावा पाय सरळ करा सावकाश आणि मग उजवा पाय सरळ करा. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा आणि उजवं पाऊल आपली पोटरी आणि मांडीचा जो गॅप आहे तिथे उजवं पाऊल फिक्स करा. हा बरोबर. आता दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. बरोबर. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात आपल्या मांडीवर, डोळ्यालगत मिटून घ्या. हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ असतील. स्वस्तिकासन किंवा सुखासन जे आहे हे ध्यानात्मक पटीतलं आसन आहे आणि ते आपल्याला दोन्हीही बाजूने करायचं असतं, उजव्या आणि एकदा डाव्या बाजूने. डोळे अलगद मिटून लक्ष आपल्या श्वासाकडे. एक हलकसं स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती आणि करणार आहोत आपण नेक रोटेशन. त्याच्या आधी आपण आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू आपली मान उजवीकडे जाऊ देत. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर. पुन्हा श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्यभागी. आहे तो श्वास सोडा. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया आणि आता श्वास सोडत मान थोडीशी उजव्या बाजूला टिल्ट होईल. परत खांदा उचलायचा नाहीये, खांदा आहे तसाच रिलॅक्स. पुन्हा सावकाश श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत उजवीकडे. छान करतात. श्वास सोडत श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे आणि श्वास घेत मध्यभागी. छान. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र हनुवटी आपण जी पुढे घेतो कॉलर बोनला ते घेणं टाळायचं आहे. ठीक आहे. ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी आता आपण सुरुवात करूया. श्वास घेत आपल्याला मान वर घ्यायची आहे, चेहरा सिलिंगला समांतर आणि श्वास सोडत सोडत सावकाश हनुवटी गळ्याकडे. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी हनुवटी गळ्याकडे घेऊ नका, त्यांनी वरच्यावर कृती करा. पुन्हा एकदा श्वास घेत मान वर, चेहरा सिलिंगला समांतर, श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. आता इथे आल्यानंतर थांबा. आपण करणार आहोत फुल नेक रोटेशन. सुरुवात करूया. आपली मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. लास्ट राऊंड. मान डावीकडे पाठीमागे आणि उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आणि सावकाश मान सरळ करायची. पुन्हा डोळ्यालगत मिटून आपण जे नेक रोटेशन केलंय त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. या नेक रोटेशनमुळे आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. त्याचबरोबर थायरॉइडचा आजार जो आहे तो सुद्धा आपला कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. सावकाश एकेका पायाने आपण जे सुखासन घातलंय स्वस्तिकासन ते सोडून देऊया. उजवा पाय आधी सरळ करा
आणि मग डावा पाय आणि विश्रांती. आज आपण शिकणार आहोत वज्रासन. वज्रासन हे एकमेव असं आसन आहे की जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्याचबरोबर पाठीची दुखणी आहेत आणि व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, त्यांनी वज्रासन करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे जसं मी आधीच सांगितलं की हे जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे. याच्यामुळे आपलं अन्नपचन जे आहे हे अधिक प्रमाणामध्ये चांगलं होतं. त्यामुळे पित्ताचा त्रास किंवा गॅसेसचा ज्यांना त्रास होतो तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर आपलं मेटाबॉलिझम वाढतं आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा वज्रासन अतिशय उपयुक्त आहे. बरं, हे वज्रासन फक्त 1 किंवा 2 दिवस करून उपयोगी नाही, तर तुम्हाला त्याच्यामध्ये सातत्य हवं, नियमितता हवी. जर तुम्ही रेग्युलर हे केलं तर तुम्हाला पुढे त्याचे लाभ जे आहेत हे मिळणारच आहेत. तर हे कसं करायचं मी दाखवते तुम्हाला. दोन्ही पाय जुळलेले, ही झाली बैठक स्थितीमधली पूर्व स्थिती. आणि आता आपल्याला एक एक पाय फोल्ड करायचा. तर सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड आधी बघून घ्या. जेव्हा एखादं नवीन आसन मी दाखवेल त्यावेळेला आधी बघून घ्यायचं कसं केलं जातंय आणि मग आपण एकत्रित करणारच आहोत. तर दोन्ही पाय जुळलेले, उजवा जो पाय आहे, मी दिसते ना बरोबर प्रत्येकाला, जर काही अडचण असेल तर तुम्ही मेसेजमध्ये टाका. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. मग सावकाश डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. बघा समोरून वज्रासन कसं दिसतंय. दोन्हीही गुडघे जुळलेले आहेत. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळून ती आपल्या मांडीवर ठेवायची. इथे सुद्धा आपली हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील, ती कुठेही आपल्याला अशी ताठ करायची नाहीयेत. ज्यांना पाठीची दुखणी आहेत आणि गुडघ्याची दुखणी आहेत त्यांनी काय करायचं, हात आपले मांडीवर न ठेवता आपले हात गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. पाठीची थोडीशी स्लँटिंग पोझिशन होते, त्यामुळे पाठकण्यावरती प्रेशर येत नाही. त्याचबरोबर गुडघ्याच्या जॉईंट्स वरती सुद्धा प्रेशर येत नाही. ज्यांना पाठकाणा आणि गुडघेदुखी आहे त्यांच्यासाठी ही कृती आहे. आता पुढची कृती बघा. हे झालं समोरून. आता ज्यांना गुडघ्यामध्ये समजा मांडीमध्ये गॅप राहत असेल तर त्यांनी काय करायचं, एक नॅपकिन घ्यायचा, नॅपकिनची घडी करायची या प्रकारे, आणि ही नॅपकिनची घडी आपल्या दोन्हीही गुडघे किंवा मांडीच्या मध्ये ठेवायची आणि त्याच्यावरती प्रेशर द्यायचा. म्हणजे जो गॅप आपला राहतोय तो भरून राहतो, तो भरून येतो. ठीक आहे. ज्यांचं मांडी आणि गुडघ्यामध्ये जर गॅप राहील त्यांनी अशा प्रकारे नॅपकिनची घडी मध्ये ठेवायला हरकत नाहीये. आता मागून बघा वज्रासन कसं दिसतं. बघा सीटचा जो भाग आहे तो बरोबर आपल्या दोन टाचा आहेत, त्या टाचांच्या मध्ये जो गॅप होतो त्या गॅप मध्ये येतोय. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये गॅप मध्ये आहे. दोन्हीही पायाचे अंगठे जे आहेत हे एकमेकांच्या जवळ आहेत, ते कुठेही ओव्हरलॅप नाही करायचे. आणि आपण जेव्हा वज्रासन घालतो तेव्हा पाठीचा कणा हा नैसर्गिक सरळ राहतो. ठीक आहे. आता ज्यांना अँकल जॉईंट्स मध्ये दुखतो, म्हणजे आपण वज्रासन घातलंय आणि अँकल जॉईंट्स मध्ये समजा प्रेशर येत असेल, तर अशीच नॅपकिनची घडी आपल्या घोट्याच्या खाली म्हणजे अँकल जॉईंटच्या खाली घ्यायची. म्हणजे वज्रासनामध्ये बसल्यावरती तुम्हाला तिथे प्रेशर येणार नाही. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही नॅपकिनचा आधार घेऊ शकता. शक्यतो मॅटवर बसून आणि मॅटवरच बसून वज्रासन घाला. खाली चटई किंवा चादर असेल तर तुमच्या गुडघ्याला आणि अँकल जॉईंट्सला त्रास होऊ शकतो. आणि जेव्हा हे वज्रासन सोडायचं असतं त्यावेळेला सुद्धा अगदी सावकाश एक एक पाय सरळ करायचा. उजवा पाय आणि मग डावा पाय. ठीक आहे. लक्षात आलंय. करूया सुरुवात. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील आणि आता एक एक पाय फोल्ड करा. आधी उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली घ्या सावकाश, आणि मग डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली घ्या. छान, परफेक्ट. ज्यांना पाठीची दुखणी आहे, गुडघ्याची दुखणी आहेत, त्यांनी आपले हात गुडघ्याच्या जवळ ठेवा खाली. ज्यांना पाठकाणा आणि गुडघेदुखी आहे त्यांच्यासाठी
बाकीच्यांनी आता ज्यांना गुडघे आणि मांडीमध्ये समजा गॅप राहत असेल तर नॅपकिन घ्या आणि नॅपकिनची घडी आपल्या मांडीच्या इथे मध्ये ठेवू शकता. इथे बाकी तुमचं सगळ्यांचं मला खूप छानच दिसतंय, प्रश्नच नाहीये. छान झालंय. आणि आता दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली ती आता आपल्या मांडीवर घ्या आणि हाताची जी बोटं आहेत ती आपली गुडघ्याच्या दिशेने असतील. बरोबर. दोन्ही हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. आपण जे वज्रासन केलंय त्या वज्रासनाची स्थिती बंद डोळ्यांनी आपली आपण तपासून पाहूया, ज्याला म्हणतात देहधारणा. दोन्हीही गुडघे समोरून जुळलेले आहेत. गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जुळलेली आहे. हे डोळे बंद करून आपण याचा अनुभव घेतोय, निरीक्षण करतोय. सीटचा भाग बरोबर दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. पायाचे अंगठे एकमेकांना जुळलेले आहेत. माझा पाठीचा कणा हा नैसर्गिक सरळ आहे. माझे खांदे रिलॅक्स आहेत. आपण जेव्हा वज्रासन करतो तेव्हा आपोआप आपलं उदर श्वसन चालू होतं, कारण की आपला रक्तप्रवाह जो आहे हा पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून जेवणानंतर जर तुम्ही हे वज्रासन केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचे खूप सारे फायदे मिळणार आहेत आणि बरेचसे आजार जे आहेत हे आपल्यापासून लांब राहणार आहेत. आता दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि करणार आहोत आपण प्राणधारणा. स्वतःशी एकरूप होण्याचा प्रयत्न. शरीराकडून मनाकडे ही वाटचाल आहे. तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओम. सावकाश डोळे उघडायचे. वज्रासनामधून पुढे जाणारी आसनं आपण हळूहळू पुढे बघणारच आहोत. आणि आता वज्रासन सोडून द्यायचंय. आपण एक एक पाय सरळ करूया. उजवा पाय सरळ करायचा आणि मग डावा करूया. एक एक पाय सरळ करूया. जर तुम्हाला अँकल जॉईंट्स मध्ये जास्त प्रेशर वाटत असेल तर पावलं एकमेकांवरती अशी आपटून घ्या. आज आपण बघणार आहोत शयन स्थिती आणि विपरीत शयन स्थिती. शयन म्हणजे पाठीवर पडून केलेली विश्रांती आणि विपरीत शयन स्थिती म्हणजे पोटावर पडून केलेली विश्रांती. तर हे कसं करायचं मी आधी दाखवते. शयन स्थितीमध्ये आज आपण उत्थित एक पादासन करणार आहोत. म्हणजेच आपल्याला एक एक पाय टप्प्याटप्प्याने वर घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पोटावरती पडून आपण आज टीव्ही पोश्चर बघणार आहोत आणि लेग रोटेशन करणार आहोत. तर ह्या सगळ्या कृती मी आधी दाखवते, कारण की नवीन असतो, आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे व्यवस्थित आधी बघून घ्यायचं आणि मग हळूहळू आपण सरावाने पुढे जाणारच आहोत. तर जेव्हा आपण पोटावर पडून आसनं करतो त्यावेळेला समजा तुमचं कुठलंही ऑपरेशन असेल झालं असेल, हर्निया, अपेंडिक्स किंवा अल्सर कुठल्याही प्रकारचं नुकतीच शस्त्रक्रिया झाली असेल तर पोटावर पडून केलेली आसनं टाळायची आहेत. त्याचबरोबर ज्यांना पाठीची प्रचंड दुखणी आहे त्यांनी सुद्धा पाठीवर पडून जे आपण आसनं करतो ती करणं टाळायचं आहे. तर आज जे आपण बघणार आहोत उत्थित एक पादासन, याच्याने व्हेरिकोज वेनचा ज्यांना त्रास आहे तो त्रास कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचा आहे किंवा आपला वाढलेला पोटाचा जो भाग आहे तो कमी करायचा असेल तर हे आसन किंवा ही कृती अतिशय उपयुक्त ठरते. तर आधी बघून घ्या हे कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करू. सोपं आहे पण तरी ही कृती लक्षात यायला पाहिजे. तर इथे एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये बघा अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला आहेत. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. दोन्ही हात शरीरापासून लांब. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि हाताची बोटं अर्धवट मिटलेली आहेत. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. ही जी स्थिती आपण आता मी धारण केली आहे ही शयन स्थितीमध्ये विश्रांती आणि आपण शवासन जे करतो शेवटला त्याची ही आदर्श स्थिती आहे. ठीक आहे. शयन स्थितीमधली विश्रांती आणि शवासनाची आदर्श स्थिती. तर आज आपण बघणार आहोत उत्थित एक पादासन. तर इथे दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आपला उजवा जो पाय आहे हा आपल्याला टप्प्याटप्प्याने वर घ्यायचा आहे.
जसं 20, 10 अंश, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. 90 डिग्री पाय वर आला की ज्यांना पायामध्ये थरथर वाटेल त्यांनी हाताच्या बोटांची गुंफण करून ती आपल्या गुडघा किंवा मांडीच्या मागे घ्यायला हरकत नाही. तर इथे यथाशक्ती थांबायचं. रक्ताचा प्रवाह हा उलट दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यानंतर उलटचाल करताना टप्प्याटप्प्यानेच हा पाय आपण खाली घेणार आहोत. 90 डिग्री वर आहे, मग तो 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. ही सेम कृती आपण विरुद्ध बाजूने करणार आहोत. त्याच्यानंतर आपण पोटावर पडून जी कृती करणार आहोत ती सुद्धा बघून घ्या. तर एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. एकतर तुम्ही कुठल्याही एका गालावर पडून या प्रकारे विश्रांती घेऊ शकता. बघा, पायाची बोटं बाहेर आहेत, टाचा आतल्या बाजूला आहेत, दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत आणि हातांची बोटं सुद्धा अर्धवट मिटलेली. एकतर तुम्ही या प्रकारे विश्रांती घेऊ शकता किंवा एका हातावर दुसरा हात ठेवून त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं. याला म्हणतात मकरासनामधली विश्रांती. तर ह्या स्थितीचा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. असं म्हटलंय त्यांनी की थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्ही अशा प्रकारे झोपलात पोटावर तर तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि थंडीपासून बचाव व्हायला मदत होते. तर ही झाली मकरासनातली विश्रांती. आणि त्यानंतर आपण करणार आहोत टीव्ही पोश्चर. जे आपले हात घडी केलेले आहेत त्यांचा स्टँड करायचा. त्याच्यावर आपला चेहरा, दोन हातांच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा असेल आणि त्यानंतर आपल्याला एक पाय फोल्ड, एक पाय सरळ अशा प्रकारे लेग मुवमेंट करायची आहे. एकदा दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन ही मुवमेंट असेल आणि एकदा दोन्ही पाय जोडून आपल्याला ही कृती करायची आहे. त्यानंतर आपण पावलांनी टाळी वाजवणार आहोत. म्हणजे पुन्हा पायांमध्ये अंतर घेऊन दोन्ही पाय फोल्ड करायचे आणि पावलांनी अशा प्रकारे टाळी. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपोआप आपले थाय मसल्स आणि नी जॉईंट्स मोकळे होतात. ठीक आहे, लक्षात आलंय? आणि मग पुन्हा उलट चाल करताना दोन्ही पाय सरळ, दोन्ही पाय जोडून घेऊन दोन्ही हात खाली घ्यायचे आणि त्यानंतर विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. आता आधी सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. पहिला आठवडा बऱ्याचशा गोष्टी आठवड्यामध्ये आणि समजून घेण्यामध्ये जातात. जसं आपण पुढे जातो तसं मग आपल्याला समजायला लागतं आणि मग आपला वेळ सुद्धा याच्यामध्ये मग वाचतो. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हाताचे तळवे सिडीच्या दिशेला. दोन्ही हातांची बोटं अर्धवट मिटलेली. डोळे अलगद मिटून घेऊया. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स, जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून दिलंय आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. करणार आहोत आपण आता उत्थित एकपादासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आपली मान मध्यभागी, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आता आपण उजवा पाय जो आहे हा टप्प्याटप्प्याने वर घेऊया. सुरुवात करूया. उजवा पाय आपल्याला 10 अंश वर घ्यायचा आहे. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. आणि आता होल्ड करा, थांबा. जर पायामध्ये तुम्हाला थरथर वाटत असेल किंवा क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल तर आपल्या हाताचा सपोर्ट घ्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून त्याचा सपोर्ट आपल्या गुडघ्याच्या मागे किंवा मांडीच्या मागे घ्या. आपली नजर उजव्या पायाच्या बोटांकडे असेल आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. आता उजवा पाय फोल्ड करा आणि सरळ करा. उजवा पाय फोल्ड करा, छान, सरळ करा. फोल्ड करा, सरळ करा. बरोबर. पाय फोल्ड आणि सरळ. छान. आणि आता हळूहळू सावकाश उजवा पाय खाली घेऊया. पाय 80 डिग्री खाली येईल, मग 70, 60,
50, 40, 30, 20, 10 आणि 0. सावकाश खाली घ्या. डोळे अलगद मिटून थोडीशी विश्रांती घ्या. बघा उजवा पाय थोडासा जड जाणवेल, डावा पाय त्या मानाने अगदी हलका असेल. त्याचा मनातल्या मनात आपण अनुभव घेऊया, मागोवा घेऊया. योगशास्त्र हे स्व अनुभूतीचं शास्त्र आहे. ही अनुभूती आपणच आपली घेणार आहोत. आता ही स्कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय आपल्याला टप्प्याटप्प्याने वर घेऊया. डावा पाय 10 अंश वर येईल, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. छान. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. हाताचा सपोर्ट ठेवू शकता तुम्ही मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे. छान. पोट एकदम रिलॅक्स, खांदे रिलॅक्स. आता क्रॅम्प येऊ शकतो म्हणून पायामध्ये मुवमेंट करूया. डावा पाय फोल्ड करूया, सरळ करूया. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. छान. पाय फोल्ड आणि सरळ. पुन्हा 90 डिग्री वर आहे पाय. आता खाली घेऊया सावकाश. 80, 70, पाय गुडघ्यातनं सरळ असेल. 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. थोडस आपल्या पायाच्या बोटांमध्ये हालचाल करायला हरकत नाहीये जर तुम्हाला क्रॅम्प आल्यासारखं वाटेल तर. आणि आता सावकाश एका कुशीला म्हणून कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये पुन्हा हातांमध्ये अंतर असेल. पायाच्या टाचा आतल्या बाजूला, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. विश्रांती. आणि आता मकरासनातली विश्रांती. एका हातावर दुसरा हात ठेवा आणि त्याच्यावर आता आपलं कपाळ ठेवा आणि खांदे एकदम रिलॅक्स. संपूर्ण पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू जमिनीकडे अगदी सैल सोडून द्या. एकदम रिलॅक्स. मकरासनातली विश्रांती. खूप छान वाटतं या स्थितीमध्ये सुद्धा. दिवसभर आपण जी कामं करतो त्याच्यामुळे जो थकवा येतो तो थकवा तुम्हाला रिलीज करण्यासाठी तुम्ही या स्थितीमध्ये थोडा वेळ बसून थोडस पडून राहू शकता. एकदम रिलॅक्स. आणि आता पुढे आपण करणार आहोत टीव्ही पोश्चर. दोन्ही हातांचे स्टँड करायचे आणि त्याच्यामध्ये दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा. लहान मुलं जसं टीव्ही बघतात किंवा पुस्तक वाचतात त्याप्रमाणे ही कृती. हा. आता ज्यांना पाठीची दुखणे आहे त्यांच्यासाठी ही कृती अतिशय उपयुक्त आहे, फायदेशीर आहे. आता उजवा पाय फोल्ड करा, मग डावा पाय फोल्ड, उजवा पाय सरळ. अशा प्रकारे कृती. आपली टाच जी आहे ती सीटला लावण्याचा प्रयत्न करा. टाचा सीटला लावण्याचा प्रयत्न. नी जॉईंट सुद्धा आपले मोकळे होतात. छान. बरोबर करताय. 7 ते 8 वेळेला तुम्ही ही कृती करू शकता. इथे आपल्याला वेळेचं बंधन आहे म्हणून त्या एका तासामध्ये जेवढं व्यवस्थित सांगता येईल तेवढं मी प्रयत्न करते. घरी जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा नक्कीच थोडीशी आवर्तन वाढवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा सावकाश दोन्ही पाय सरळ असतील, पायांमध्ये अंतर आहे. पुन्हा दोन्ही पाय फोल्ड करा आणि पावलांनी टाळी वाजवायची. जास्तीत जास्त पाय स्प्रेड करायचे आणि जवळ घ्यायचे. पावलांनी टाळी वाजवायची. बरोबर. छान. हे करत असताना नकळत खांदे आपण स्वीप करतो तर खांदे एकदम रिलॅक्स ठेवा आणि आपली जाणीव कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिकडे घ्या आणि तिथे जी मुवमेंट होतीये त्याकडे लक्ष द्या. छान. सावकाश थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही पाय जोडून घ्या मागच्या मागे. गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी आणि पावलाला पाऊल जुळलेलं आहे. आता दोन्ही पाय फोल्ड करा. पुन्हा टाचा सीट जवळ आणि सरळ करा. दोन्ही पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. छान. पाय फोल्ड आणि सरळ.
सावकाश कृती थांबायची आहे. दोन्ही हात खाली घ्यायचे शरीराच्या जवळ आणि मग विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पावलांमध्ये हातांमध्ये अंतर. सावकाश एका कुशीला वळून आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग हळूहळू पुन्हा एकदा एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये या. हाताचा आधार घेऊन अगदी सावकाश सावकाशपणे बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये अगदी सावकाश, कुठलीही गडबड न कर. दंड स्थितीमध्ये विश्रांती ही कशी घ्यायची? दोन्ही पायांमध्ये अंतर. आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम जे शिकलोय ना, त्याप्रमाणेच ही कृती. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि मान मागे सैल सोडायची. ही झाली आपली दंड स्थितीमधली म्हणजे स्टँडिंग मधली विश्रांती स्थिती. आपण करणार आहोत कटिचक्रासन. दोन्ही पायांमध्ये तेवढंच अंतर ठेवायचंय. दोन्ही हात सरळ खांद्यातून सरळ करायचे. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. डाव्या पायाची टाच बघतोय उजव्या बाजूला मागे वळून. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. हे करत असताना आपल्या कमरेला ट्विस्ट येतोय, त्याकडे लक्ष. पुन्हा एकदा दोन्ही खांद्यातून हात सरळ. आता ही कृती थोडीशी डायनॅमिक. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. सुरुवात करूया. उजवीकडे 1, डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7, डावीकडे 8, उजवीकडे 9, डावीकडे 10. सावकाश थांबायचंय. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करा. दोन्ही पावलांमध्ये अगदी 1 ते 2 सेंटीमीटर फक्त अंतर असेल दोन्ही पावलांमध्ये. हा, एकदम पावलं जळून घेऊ नका, तोल जाऊ शकतो म्हणून. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. नजर एका बिंदूकडे स्थिर, पाठकाणा सरळ आणि मान मध्यभागी. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय सोडतोय. आणि आता हळूहळू सरळ दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया समोरून. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. आपण करतोय ताडासन. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. नजर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. पापड्यांची कमीत कमी उघडझाप करा. एका बिंदूकडे आपलं मन, नजर स्थिर करा. म्हणजे खूप छान बॅलन्स राहतो. छान. घरी लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून हे आसन करायला सांगा. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स खूप छान राहतो. छान छान, खूप छान. स्ट्रेच स्ट्रेच. सावकाश टाचा खाली घ्या. सावकाश टाचा खाली. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या वरच्या वर आणि तळवे सिलिंगकडे जाऊ देत. पुन्हा एकदा हलकासा स्ट्रेच. छान. आता दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या. पायामध्ये अंतर घ्या. आता हे अंतर आपलं 1 फुटापर्यंत तरी असेल. बरोबर. आणि आता कमरेतनं आपण साइडवर्ड बेंड घेतोय. ठीक आहे, सुरुवात करूया. एकदा उजवीकडे फक्त कमरेतून. एकदा उजवीकडे वळायचं, मध्यभागी. डावीकडे वळायचं नाही, झुकायचंय आपल्याला, बेंड व्हायचंय. मध्यभागी. पाय गुडघ्यातनं सरळ. परफेक्ट. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. पाठकण्याला आपण आधी उभ्या कक्षेमध्ये खेच होता ताडासन केलं तेव्हा, आणि आता आपण बेंड करतोय उजवीकडे आणि डावीकडे. बरोबर, छान. सावकाश मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करा. दोन्ही हात पुन्हा वरच्या वर एकमेकांना समोर असतील आणि सावकाश दोन्ही हात खाली घ्या. विश्रांती. मान मागे सैल सर सोडा. विश्रांती.
बघा, दंडस्थितीमध्ये आपण सुरुवातीला कटी चक्रासन केलं, तिथे पाठकण्याला ट्विस्ट आला होता. त्याच्यानंतर आपण ताडासन केलं, जिथे स्ट्रेच होता. त्याच्यानंतर आपण तिर्यक ताडासन म्हणजे बेंड केलं. आणि आता आपण थोडस फॉरवर्ड बेंड करणार आहोत, म्हणजे आपलं एक संपूर्ण स्थितीमध्ये पाठीच्या कड्याला मसाज होऊन जाईल. तर आता आपण करणार आहोत एक पाद हस्तासन. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. बरं, आता ज्यांना वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, पाठ करण्याची प्रचंड त्रास होत असेल, त्यांनी पुढे झुकणारी आसनं करणं टाळायचं आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा कुठलाही त्रास असेल, त्यांना सुद्धा पुढे झुकणारी आसनं वर्ज्य आहेत. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया. उजवा जो पाय आहे तो 1 फुटापर्यंत पुढे घ्या. फक्त उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे घ्या. बरोबर. गुडघ्यातनं उजवा पाय आपला सरळ असेल, डावा पाय सुद्धा सरळ असेल. परफेक्ट. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या, ज्याला आपण हस्त उत्तानासन म्हणतो. आणि आता एक श्वास भरून घ्या, एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या आणि हळूहळू श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. दोन्ही हात आपल्या पावलाजवळ नेण्याचा प्रयत्न करा किंवा जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. उजवा आणि डावा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. आणि आता आपली हनुवटी गळ्याला लॉक करा, म्हणजे आपोआप आपलं कपाळ जे आहे हे उजव्या गुडघ्याकडे जाईल. हनुवटी गळ्याला लॉक करून घ्या. आणि आता बघा, उजव्या पायाचे संपूर्ण हॅमस्ट्रिंग मसल्स ताणले गेले. पाठकण्यावरती छान ताण आहे. पोटावरती प्रेशर आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी जास्त वेळ या स्थितीमध्ये थांबू नका. वर्टिगो आणि मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी सुद्धा जास्त वेळ या स्थितीमध्ये थांबू नका. बाकीच्यांनी आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे असेल. थोडा वेळ तिथे थांबण्याचा प्रयत्न. हात जमिनीला टेकत नसतील तर ते जमिनीकडे सैल सोडून द्या. आणि उलटचाल करताना हळूहळू तसेच कमरेतनं सरळ व्हा. हात अजिबात डोक्याच्या दिशेने वर न नेता तसेच सरळ व्हा. हळूहळू तसेच सरळ. छान. उजवा पाय पुन्हा मध्यभागी येऊ देत. थोडा वेळ विश्रांती बघा. रक्ताचा प्रवाह हा डोक्याच्या दिशेने होत होता, तो पुन्हा एकदा पूर्ववत होऊ देत, नॉर्मलला येऊ देत. छान. आता हीच कृती विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. आता डावा पाय 1 फुटापर्यंत पुढे घ्या. उजवा पाय आणि डावा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. एक हलकासा श्वास भरून घ्या, हलकासा बॅकवर्ड बेंड द्या. आपण केले हस्त उत्थानासन. आणि श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतून पुढे झुका, याला म्हणतात हस्तपादासन. आता दोन्ही हात आपल्या डाव्या पावलाजवळ नेण्याचा प्रयत्न करा किंवा हात जमिनीकडे सैल सोडून द्या. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा, म्हणजे आपोआप आपलं कपाळ डाव्या गुडघ्याच्या दिशेने जातं. खांदे रिलॅक्स, पाठकणा रिलॅक्स. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. जर डोळे मिटले तर बॅलन्स जात असेल तर मात्र डोळे उघडेच ठेवा. आणि जोड आपल्या श्वासाची. खांदे रिलॅक्स. आता डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग मसल्स ताणले गेले. विरुद्ध बाजूने ओटीपोटावरती डाव्या बाजूला प्रेशर आहे. पाठकणा ताणला गेलाय. उलट चाल करताना तिथल्या तिथे सरळ. अगदी सावकाश सरळ. छान. डावा पाय मध्यभागी. पुन्हा एकदा विश्रांती, डोळे अलगद मिटून. बदललेला रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होतोय, त्याकडे लक्ष. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैलसर सोडून विश्रांती. आज आपण बघूया अर्ध पद्मासन कसं करतात. तर दोन्ही पाय जुळलेले. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. तुम्ही उजवा किंवा डावा पाय कुठलाही पाय फोल्ड करू शकता. उजवा पाय समजा फोल्ड केला तर त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावा, मांडीवर ठेवा. आपण एकत्रित करूया, सोपं आहे. हा. आणि मग जो डावा पाय सरळ आहे तो फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या खाली घ्या.
हे झालं आपलं अर्ध पद्मासन. पूर्ण पद्मासन आपण उद्या बघूया. ठीक आहे. आता इथे तुम्ही तुमचे पाय जे आहेत हे यथाशक्ती कसेही तुम्ही ऍडजस्ट करा शक्यतो. हा, जे पाऊल तुम्ही वर घेतलंय ते दुसरं पाऊल त्या मांडीच्या दुसऱ्या मांडीच्या खाली घ्या. बरोबर. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेत. डोळे अलगद मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती संथ आहे की वाढलेली आहे हे आपलं आपण तपासूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले. आपण करणार आहोत समान श्वसन. श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती ही समान असेल, इक्वल असेल तर पहिली 2 आवर्तनं मी काउंटिंग करीन त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. पुढची 3 आवर्तनं ही विदाउट काउंटिंगची असतील. सुरुवात करूया. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडताना आपलं पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. 4 3 2 1. डोळे अलगद मिटलेले आहेतच. एक ओठांवरती हलकस स्मित हास्य. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडताना पोट सावकाश आतल्या दिशेला जाते. 4 3 2 1. पुढची 3 आवर्तनं ही विदाउट काउंटिंगची असतील. यथाशक्ती कृती करूया. यथाशक्ती सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडूया. पोट आतल्या दिशेला जात आहे. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडूया. पोट आतमध्ये जात आहे. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे. संथ गतीने श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती आपोआप संथ झालेली आहे, लयबद्ध झालेली आहे. पुढे आपण करणार आहोत दीर्घ श्वसन. दीर्घ श्वसनामध्ये श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे हा दुपटीचा असतो. 1 ते 4 अंक काउंट करेपर्यंत आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे आणि 1 ते 8 अंक काउंट होईपर्यंत तुम्हाला घेतलेला श्वास सोडायचा आहे. तर याची सुद्धा 2 आवर्तनं मी काउंटिंग करणार आहे आणि पुढची 3 आवर्तनं ही विदाउट काउंटिंगची असतील. तर सुरुवात करूया दीर्घ श्वसनाला. आपण ही श्वसनाची जी प्रॅक्टिस करतोय ही प्राणायामाची पूर्व तयारी आहे. आपल्या श्वासाच्या गतीवर एकदा नियंत्रण मिळवता आलं की प्राणायाम करणं सोपं जातं. सुरुवात करूया आता. डोळे अलगद मिटलेले आहेत. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 5 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडूया. 1 2 3 4 5 6 7 8. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. कापसेतही तुमचा पाय थोडासा वर राहतोय ना, तर तुम्ही साधी मांडी घाला म्हणजे तुम्हाला ते करणं सोपं जाईल. साधी मांडी घाला, काही हरकत नाही. दुसरं आवर्तन दीर्घ श्वसनाचं. आहे तो श्वास सोडून पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडूया. 1 2 3 4 5 6 7 8.
आपल्या लक्षात आलं असेल, श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी आहे हा जास्त आहे, दुपटीचा आहे. पुढची 3 आवर्तनं हे विदाउट काउंटिंगची असतील. डोळे अलगद मिटलेले आहेतच. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. रिलॅक्स. अर्ध पद्मासन सोडून देऊन साधी मांडी घालायला हरकत नाहीये. दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञान किंवा द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहेत. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहूया. आपण जी साधी बैठक घातलेली आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. आपली दोन्ही पावलं, पावलांची बोटं, तळपाय टाच, अँकल जॉईंट्स, काफ मसल्स, नी जॉईंट्स, आपले थाय मसल्स. आपण जी साधी मांडी घातली आहे त्या मांडीमुळे कुठेही आपल्या दोन्ही पायांमध्ये ताण नाहीये ना, हे आपलं आपण तपासूया. आपले हिप जॉईंट सीटचा भाग एकदम रिलॅक्स असेल. दोन्ही हातांची ध्यान किंवा द्रोण मुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. पाठकणा सरळ आहे. पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू एकदम रिलॅक्स. गळ्यातील स्नायू रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले आहेत. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैलसर सोडलेली आहे. चेहऱ्यावर, कपाळावर, डोळ्यांवर कुठलाही ताण नाहीये. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या ओठांवर. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण स्थिरता, शिथिलता. आज आपण जी काही आसनं केली, जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम आठवूया. बैठक स्थितीपासून ते दंड स्थितीपर्यंत आपण जे काही केलं ते करत असताना मला कुठेही दुखापत झालेली नाहीये ना, हे आपलं आपण तपासूया. मनोमन आपण आपल्या स्वतःला धन्यवाद देऊया. स्वतःला मनापासून थँक्यू बोलूया की आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आपण उत्तम असा मार्ग निवडलेला आहे. एक कृतज्ञता भाव स्वतःबद्दल. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना पोट हलकं हलकं वर येतंय. श्वास सोडताना ते नियंत्रित आतमध्ये जातंय. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. संत मंद लयबद्ध सुरू असलेल्या श्वासाची जाणीव. विचारांची गती आपोआप कमी होतीये. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. मी करत असलेली योग साधना त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत चाललाय. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. माझ्या जीवनातली जी उद्दिष्ट ध्येय आहेत ती मी यथाशक्ती पूर्ण करणार आहे. योग्य ते परिश्रम घेऊन माझं स्वप्न, माझे ध्येय मी पूर्ण करणार आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे. प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे.
शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित आणि व्याधीविरहित असंच व्यतीत करायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आपला संपूर्ण संकल्प हा सिद्धीस जाणार आहे. करूया एक मकार लांबलेला ओमचा उच्चार. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम. ओम पूर्णमद पूर्णमिदम. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. यथाशक्ती कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. नतमस्तक, नमन मुद्रा, शरणागत भाव, सरेंडर भाव, समर्पण. आपलं संपूर्ण आपली साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत आणि सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमंडन आणि नेत्रस्पर्श. निर्माण झालेली डोळे आणि चेहऱ्यांच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. सॉरी. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. जर कोणाला काही अडचण असेल ते विचारू शकता, जे आज कोणी नवीन जॉईन झालेत. ओके, मला फक्त हँड राईज करा म्हणजे मला कळेल, मग मी करते. एक मिनिट. ज्यांना मीटिंग लेफ्ट करायचे ते करू शकतात हा, कारण की आपला वर्ग संपलाय. शुभ सकाळ. मी तुम्हाला अनम्यूट केलंय हा. प्रीतीताई बघा, तुम्ही मी हे करा, तुमचा माईक चालू करा. थांबा हा 1 मिनिट, मी पुन्हा एकदा सगळ्यांनाच अनम्यूट हे करते. हा, मी केलंय हा ताई, सगळ्यांनी. हो, वज्रासन किती मिनिटासाठी आपण करू शकतो जेवल्यानंतर? वज्रासन समजा तुम्ही फर्स्ट टाइम करत असाल ना, तर मात्र थोडस 1 सेकंद 2 सेकंद अशा प्रकारे पुढे पुढे जा. एकदम जास्त वेळ बसलात ना तर मग त्रास होऊ शकतो गुडघ्यांना. म्हणून आणि शक्यतो मॅटवर बसून करा. जर खाली चटई किंवा चादर असेल ना तर गुडघ्यांना त्रास होऊ शकतो, म्हणून मॅटवर बसून करा. ठीक आहे. ओके. अजून जे कोणी आज नवीन जॉईन झाले आहेत का, अनम्यूट होऊन बोलू शकता. कोणीतरी. येस मॅम, मी आज नवीन जॉईन झाले. हा हा, जर तुम्हाला काही व्याधी असेल तर बोलू शकता हा. नाही, तसं काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, ठीक आहे. कुठून आहात तुम्ही? मी मुंबई मीरा रोड. ओके, स्वागत आहे आपलं. मला थँक्यू. असं कापसेताई तुम्ही पण आज जॉईन झालात ना. हा, जर काही व्याधी असेल
ओके. काही व्याधी किंवा काही असेल तर बोलू शकता. व्याधी वगैरे नाहीये, पण मी मागे पण योगासनं वगैरे करायची, इतकी म्हणजे तुम्ही सांगताय तशा पद्धतीने नाही, पण जशी जमेल तशी केली मी. अ, ओके. म्हणजे आपण पाहून वगैरे करतो तशी. पण हम्म, मला माझा पोटाचा घेरच कमी होत नाहीये. बाकी सगळे अवयवाचा म्हणजे हे कमी होतं पूर्ण, फ्लॅट हम्म. होतात, हात पाय वगैरे, पण पोटाचा घेर नाही कमी होत. ओके. तर शक्यतो आता असं बघायचं की तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही काम करता किंवा कुठलीही आसनं करताना तुम्हाला कुठेही अडथळा येत नसेल जर त्या गोष्टीचा, तर मग हम्म. तुम्ही फिट आहात, फ्लेक्झिबल आहात, हा थोडासा हम्म. प्रयत्न करा. आणि हम्म. योगसाधना ही आपल्याला नियमित करायची आहे. आणि हम्म. वेट लॉस म्हणण्यापेक्षा आपण किती फ्लेक्झिबल राहतोय आणि आपण किती उत्साही हम्म. राहतोय हा मेन आपला उद्देश ठेवायचा. आणि वेट लॉस तर होईलच, त्यासाठी अजून वेगवेगळे आपले आहारामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर त्या तुम्ही व्यवस्थित फॉलो केलात तर तुमचा वेट लॉस तर होईलच. पण शक्यतो वजन हे मॅटर न ठेवता आपल्याला किती फ्लेक्झिबली मुवमेंट करतोय, आसनं करतोय आणि आपल्याला किती सहज जमतायत, हा जर आपण थोडासा आपला दृष्टिकोन ठेवला ना, तर मग आपण मे बी आपल्याला ते जीवन चांगलं जाईल करणं. तर बघू, आपण प्रयत्न करूयाच. तर स्वागत आहे आपला. हो मॅडम, आहाराविषयी काही तुम्ही सांगाल का? समजा कसा असावा काय हा, एखाद्या वेळेस समजा पुढे चालून. हो, आहार ऍक्च्युली शक्यतो म्हणजे एक तर सात्विक असावा आणि आपली जी इंडियन म्हणजे जी सीझनल जे आपण जे खातो ते आपल्या आहारामध्ये असावं. त्याचबरोबर शक्यतो समजा सकाळचा नाश्ता तुम्ही 8 वाजता केला किंवा 8:30ला केला, तर तो नाश्ता हम्म. केल्यानंतर ऍटलिस्ट 2 तासाचा तरी गॅप पाहिजे. म्हणजे तो तुमचा नाश्ता पूर्ण पचला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही 2 ते 3 तासाने जेवण करू शकता. अशा बर. प्रकारे थोडंसं तुम्ही जर ते फॉलो केलं आणि आपल्या वेळा नियमित पाहिजेत. आता ऑफिसच्या मुळे आपण हम्म. बऱ्याचदा जमत नाही, पण शक्यतो तरी हम्म. जेवणाच्या वेळा आपल्या नियमित पाहिजेत, त्या व्यवस्थित असतील आणि पौष्टिक आहार घ्यावा. कधी कधी असं होतं की आपला मेटाबॉलिझमच रेट जो आहे तो असा असतो की आपण साधा श्वास जरी घेतला तरी आपलं वजन वाढतं. काही जणांचं असं सुद्धा असतं आणि काही जणांचं खूप जरी खाल्लं तरी वजन बिलकुल वाढत नाही. वाढत नाही. हा. हा, तर हा प्रत्येकाची ती प्रकृती आहे. बर. हा, चालेल. त्यामुळे आपण जसे आहोत तसं ऍक्सेप्ट करून आपण किती उत्साही आणि आनंदीने सगळं करतोय हे थोडंसं आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. ठीक आहे. चालेल. थँक्यू. थँक्यू रुपाली ताई. हा, थँक्यू मॅम. हरिओम. तुम्हाला काही बोलायचं आहे का रुपाली ताई? मी अनम्यूट केलंय, मे बी तुम्ही बोलू शकता. आवाज येतोय? होय. आज माझा पहिलाच दिवस आहे. हा. त्याची मी लेट 15 मिनिटं झाले. हा, पहिलं असं काही नव्हतं, ओंकार साधनाच होती. म्हणजे पहिले 2 दिवस मी घेते ओंकार साधना, नंतर नंतर मग हळूहळू मग आसनच जास्त घ्यायला सुरुवात करतो, कारण की मग वेळ पुरत नाही म्हणून. तर आज सुरुवातीला ओंकार साधनाच झाली आहे. ते आणि खूप छान वाटलं मला. हो. थँक्यू. या, चालेल, भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम, शुभ दिवस. डेफिनेटली. मीटिंग एंड करते. या. वा.